किनगाव राजाचा भुईकोट किल्ला आहे आपण. बुलढाणा जिल्हा आणि सिंदखेड राजा तालुका या तालुक्याच्या गावापासून साधारण 13 किलोमीटर अंतरावर किनगाव राजा हे गाव आहे व या गावामध्ये आपणाला भुईकोट किल्ला पाहायचा आहे. हा जो आहे जालना मेहकर रस्त्यावर आहे. स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा राजे लखुजीराव जाधवराव यांच्या वतनदारीतील हे एक महत्त्वाचे गाव होते. काळाच्या योगात राजे जाधवांची या गावात असलेला भुईकोट किल्ला मोठ्या प्रमाणात नष्ट झाला असून गडाचे काहीच अवशेष आपणाला पाहायला भेटत आहेत. सिंदखेड राजा या तालुक्याच्या गावापासून आपणाला हे अंतर 13 किलोमीटर आहे व बुलढाणा शहरापासून हे अंतर 82 किलोमीटर अंतरावर आहे. तर जालना शहरापासून 47 किलोमीटर अंतर आहे. किनगाव राजा गावातील कामाक्ष मंदिरामागील भागात आपल्याला या किल्ल्याचे अवशेष पाहायला मिळतात. किनगाव राजा किल्ल्याचे अवशेष म्हणजे 2 दिशांना 2 शिल्लक असलेले मातीची तटबंदी व तटबंदीतील मातीचे 3 बुरुज पाहायला भेटतात. जाधवरावांचा हा भुईकोट किल्ला आज पूर्णपणे नष्ट झाला असून जाधवरावांच्या वंशजांची घरे आपणाला आजूबाजूला पाहायला भेटतात. किल्ल्याचे अवशेष व परिसर पाहता चौकोनी आकाराचा हा भुईकोट किल्ला अर्धा एकर परिसरात पसरलेला आहे. गडाच्या 4 टोकाला 4 भक्कम असे त्या काळी बुरुज असावेत, परंतु सध्या 3च बुरुज पाहायला भेटतात. या बुरुजांची उंची साधारण 25 फूट आहे. गडाच्या शिल्लक असलेल्या तटबंदीवर दरवाजाची ढासळलेली कमान आहे. हे बांधकाम घडीव दगडात केले आहे. तटबंदीतील बांधकामात असलेले दगड पाहता या किल्ल्याचे बांधकाम दगडात असावे व किल्ला पाहण्यासाठी आपल्याला 15 मिनिटाची वेळ पुरेशी होऊन जाते. निजामशाही व आदिलशाही काळात स्वतःच्या कर्तृत्वावर व पराक्रमावर काही मराठा घराणी उदयास आली. त्यात सिंदखेडकर जाधवराव हे प्रमुख घराणे होते. 16व्या शतकात मुळे घराण्याकडे असलेली सिंदखेडची देशमुखी 1576 साली लखुजी जाधवरावांना मिळाली. छत्रपती शिवाजी महाराजांची आई राजमाता जिजाबाई ही लखुजी जाधवरावांची कन्या होती. 15 जुलै 1629 रोजी राजे लखुजी जाधवराव यांचे 2 पुत्र अश्लोजी व राघोजी आणि नातू यशवंतराव यांचा निजामशाहीने देवगिरीच्या दरबारात खून केला. राजे लखुजीराव जाधवराव यांच्या 4 पुत्रांच्या वंशांच्या त्यांना पत्नी असलेला सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, आडगाव राजा, किनगाव राजा, मेहुणा राजा, उमरा या ठिकाणी विस्ताराच्या शाखा होत्या. आपणाला बुलढाणा राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गडी पाहायला भेटतात, जसं की पिंपळगाव राजाची गडी, चिंचपूर गडी, शिराळा मेमानी गडी, करवंची गडी आहे, धोत्रा नाईकमध्ये गडी आहे, जांभोरामध्ये गडे, रणात्रीमध्ये गडे, सवंगी गवळीमध्ये गडी, पेठमध्ये एक गडी आहे चिखली तालुक्यामध्ये, परत माळसंबा शेळके पाटलांची गडी आहे, वडगाव खुर्द गावात, तारापूरची गडी आहे, डांगे पाटलांची गडी आहे, लपाळी गावामध्ये, रोहिणखेडमध्ये एक नगरकोट पाहायला भेटतो आपणाला जो आहे मोठाळ तालुक्यामध्ये, देऊळघाट नगरकोट आहे, देऊळगाव राजाचा गडी त्या ठिकाणी सुद्धा किंवा नगरकोट आहे. खामगावमध्ये आपणाला एक नगरकोट पाहायला भेटतो. तसेच मलकापूरमध्ये एक गडी आहे. मेहकरमध्ये आपणाला नगरकोट आहे बालाजीच्या मंदिरापाशी. मेहुणा राज्यामध्ये गडी आहे. दुधा या ठिकाणी एक गडी आहे. साखळीमध्ये गडी आहे. रुईखेडमध्ये गडी आहे. तसेच एक गरशागड म्हणून गावाचं नाव आहे, तिथं नगरकोट आपणाला पाहायला भेटतो. तसेच भवानदरी गडी आहे पिंपळनेरमध्ये. तर हे झालं. याच्यानंतर आपणाला सुलतानपूरमध्ये एक गडी आहे लोणार तालुक्यामध्ये व धरणगावमध्ये गडी, खैरामध्ये गडी, शेगावमध्ये सुद्धा एक गडी आहे आपणाला, कटोरामध्ये एक गडी आहे. तसेच पिंपळडोह व वायाळ या ठिकाणी आपणाला गड्या पाहायला भेटतात. या ठिकाणी भुईकोट किल्ले किंवा गिरिदुर्ग किल्ले कमी प्रमाणात आहेत, परंतु गड्यांचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे. मैलगड हा एक महत्त्वपूर्ण आणि गिरिदुर्ग किल्ला आहे, ज्याच्यावर आपणाला खूप मोठ्या प्रमाणात पाण्याची टाकी आहेत. तसेच लेणी सदृश्य पाण्याची टाकी आहेत व महत्त्वाचं म्हणजे मला वाटते भारतातील एकमेव किल्ला मैलगड असा आहे, ज्या किल्ल्यावर आपणाला त्या किल्ल्याची किंवा तो किल्ला कसा बनवायचा त्याची प्रतिकृती त्या ठिकाणी दगडात कोरलेली आहे व इतक्या वर्षानंतर ती प्रतिकृती आजही आपणाला सुंदर आणि व्यवस्थित पाहायला भेटते. जर आपणाला कधी त्या भागात जाण्याचा योग आला जळगाव जामोद तालुक्यामध्ये, तर रायपूर या गावामध्ये जाऊन मैलगड किल्ला जरूर आणि जरूर करावा. तसेच त्यासोबत आपणाला बुरानपूरमधील भुईकोट किल्ला व आशिरगड
हे सुद्धा किल्ले करता येतात. शेगावमध्ये राहून आपण त्याच्या आसपासचे जे परिसरातील गोंधनापूर झालं, शेगाव झालं किंवा लासोरा खुर्द या ठिकाणचे भुईकोट किल्ले किंवा गड्या आपण पाहू शकतो. त्याच्यामुळे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपणाला खूप प्रमाणात वास्तू पाहायला भेटतात. सर्व वास्तू या आपण पाहाव्यात ही एक अपेक्षा. तसेच अकोले तालुक्यामध्ये शेगावपासून जवळच बालापूरचा किल्ला आहे, तोही आपणाला करता येतो. व जालना जिल्ह्यामध्ये आपणाला मस्तगड किल्ला आहे जालना शहरामध्ये, तोही आपण पाहू शकतो. मस्तगड किल्ला व तसेच त्या ठिकाणापासून एक साधारण 40 किलोमीटर अंतरावर आपला रोहिलागड किल्ला आहे व रोहिलागड किल्ला आणि त्या ठिकाणी लेणीसुद्धा आपणाला पाहायला भेटतात. त्यामुळे आपण पुण्याहून जाऊन 2 ते 3 दिवसात ही सर्व लेणी, गडी, कोट, किल्ले, नगरकोट, भुईकोट, गिरिदुर्ग असे सर्व प्रकारचे आपण किल्ले हे पाहू शकतो बुलढाणा जिल्ह्यामध्ये. त्याच्यामुळे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपणाला भरपूर प्रमाणात वास्तू पाहायला भेटतात. तसेच खूप मोठ्या प्रमाणात प्राचीन मंदिरेसुद्धा आहेत व पुष्करणी, गडी व बारवसुद्धा आहेत. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यामध्ये जाऊन या सर्व वास्तू आपण जरूर आणि जरूर पाहाव्या हीच एक विनंती आहे. भेटू पुन्हा आपण अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा आपला जय ॲडव्हेंचर्स हा यूट्यूब चॅनल. या चॅनलवर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात सर्व मगाशी सांगितल्याप्रमाणे गडी, कोट, नगरकोट, किल्ले, भुईकोट किल्ले, गिरिदुर्ग किल्ले, वनदुर्ग, स्थलदुर्ग असे पाहायला भेटतात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आपण आडगाव राजाचा किल्ला पाहण्यासाठी आलेलो आहे, जो येतो सिंदखेड तालुका व जालना बुलढाणा जिल्हा. हे बघा असं राजे लोकोजी राजांचा एक पोस्टर लावला आहे. पूर्ण किल्ला एका नजरेच्या टप्प्यात या ठिकाणावरून पाहता येतो. भव्य दिव्य किल्ला आहे. त्यावेळेस या किल्ल्याची जी शान आहे ती खूपच असणार. वरती भी जाता येते आपल्याला. एकदम टॉपला आलो आपण आता. सर्व किल्ला आपल्याला इथून पाहता येतो व्यवस्थित. लांब थांब रे. हे पहा, त्या ठिकाणी बुरुज आहे. तसंच असा पूर्ण चारी बाजूनी त्याला व्यवस्थित असा आहे.